आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे मूर्खपुत्र सिंहकेतू, तुझ्या सारखे अधर्मी दानव कितीही शक्तिशाली जरी असले तरी सुद्धा अधर्मींचा शेवट नेहमीच भयावह असतो। प्रद्युम्न, शेवट तर आता तुझा होणार आहे। भले तू मग पाताळात जाऊन दडून बस किंवा मग आकाशात। सिंहकेतू, तुझ्या सारखे गर्विष्ठ दानव नेहमीच त्यांच्या अहंकारापायी मारले जातात। तू देखील त्यांच्यापैकीच एक आहेस। प्रद्युम्न, सजवलेली शय्या कुठे आहे सुंदरी? ती काय तिथे? परंतु ही कसली शय्या आहे? ही तर तिरडी आहे, तिरडी। हो प्रियवर, जर मृत्यूशी विवाह कराल तर तिरडीची शय्या करावी लागेल ना? मृत्यूशी विवाह? हो, तुला अजूनही लक्षात नाही आलं? मी मृत्यू आहे शंभरासूर, मी मृत्यू आहे। मृत्यू इतका सुंदर तरी सुद्धा माझ्यापासून दूर पळतोस? ये माझ्या जवळ ये, मी तुला शय्येवर झोपवते। नाही नाही, नाही नाही, याला स्नान घाला, मृत्यूचं स्नान। नाही नाही नाही, सोडा मला, सोडा सोडा मला, नाही नाही, सोडा मला, सोडा सोडा मला, मला जाऊ द्या, सोडा, सोडून द्या मला, मला मरायचं नाहीये, मी 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 नाही नाही, मला मरायचं नाहीये। नाही, शंभरासुराला कुणी मारू शकत नाही। शंभरासूर अमर आहे, शंभरासूर अमर आहे।
शंभरासुराची अवस्था बघितलीत तुम्ही देवी? एवढ्या सगळ्या घटना घडल्यानंतर सुद्धा तो अमरत्वाच्या कल्पनेने भ्रमित झालेला आहे. ओरडून ओरडून त्याला त्याचा खोटा भ्रम खरा सिद्ध करायचा आहे की तो अमर आहे. परंतु आरडाओरडा करून सत्य तर बदलणार नाहीये ना भगवान? सत्य काय आहे देवी? या पृथ्वीलोकावरचं अंतिम सत्य आहे मृत्यू. परंतु शंभरासूर मृत्यूच्या या सत्याला का बरं स्वीकारत नसावा? कारण तो आत्ता स्वतःला अमर समजतो आहे. परंतु पृथ्वी लोकांमध्ये केवळ 2च गोष्टी अमर आहेत. त्या कोणत्या प्रभू? एक मृत्यू आणि दुसरी मनुष्याची कीर्ती. बाकी सगळं नाशिवंत आहे देवी. देवी, लोक मृत्यूला कठोर समजतात, परंतु मृत्यू कठोर नाहीये, दयावान आहे. आपल्या आगमनाची सूचना आणि संकेत मृत्यू प्रत्येक प्राण्याला देत असतो. मृत्यूच्या या पूर्वसूचनेचा उद्देश काय असतो भगवान? एकच उद्देश असतो देवी, आणि तो असतो मनुष्याला आपल्या जीवनातील अंतिम पर्वामध्ये पुण्यप्राप्तीची संधी देणं, आपल्या चुका सुधारण्याची संधी देणं. ज्ञानी लोकांना मृत्यूचे संकेत समजतात देवी, परंतु शंभरासुरासारखे अज्ञानी सारखे सारखे संकेत मिळून सुद्धा सरळ मार्गावर येतच नाहीत. ते मृत्यूला स्वतःचा प्रतिद्वंद्वी समजतात आणि मृत्यूवर काहीही करून विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहतात. शंभरासूर सुद्धा हाच विचार करतो आहे, परंतु मृत्यूवर शंभरासुराचा विजय कधीच संभव नाहीये. ही गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये प्रद्युम्नशी सामना केल्यानंतरच येईल. हे असुरेश्वर, राजपुत्र सिंहकेतूंना गौरवास्पद वीर मरण प्राप्त झालेलं आहे. या शोकसभेचं शूरसेन, शूरसेन, ही शोकसभा नाहीये. मी ही सभा माझ्या पुत्राच्या मृत्यूप्रित्यर्थ शोक करण्यासाठी नाही बोलावलेली. शंभरासूर इतका दुबळा नाहीये आणि इतका मूर्खही नाहीये की शत्रू दरवाजावर उभा असताना शंभरासूर त्याच्या पुत्राच्या मृत्यूचा शोक करत फिरेल. काय झालंय काय तुम्हा सर्वांना? तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यांवर मला भय का दिसू लागला आहे? तुमच्या झुकलेल्या माना तुमच्या ढासळलेल्या मनोबलाची साक्ष देत आहेत. तुम्हा सगळ्यांना पाहून असं वाटतंय जणू हे शंभरासुराचे सैनिक नाहीत, गिधडांचा थवा आहे जो सिंहाची एक गर्जना ऐकून कुठल्या कुठे पळून जाईल. क्षमा करा असुरेश्वर, हे तर केवळ राजकुमारांच्या सन्मानार्थ झुकले आहेत. राजकुमार सिंहकेतूचा मृत्यू तर केवळ निमित्त आहे, केवळ एक कारण आहे. मी तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यांवर भीती स्पष्टपणे पाहू शकतोय. जर तुम्ही सर्वजण भयग्रस्त नसतात तर शोक व्यक्त करण्याऐवजी युद्धाच्या बाबतीत बोलला असतात
आक्रमणाचा विचार केला असता, प्रद्युम्नाचा वध करण्याची शपथ घेतली असती आणि माझ्या समोर ही अशी तोंड पाडून बसला नसतात. शंभरासुराला कच खाणाऱ्या सहकार्यांची घृणा आहे. त्याच्या सैन्यामध्ये भित्र्या आणि नपुंसकांची काही एक आवश्यकता नाहीये. ज्या कुणाला स्वतःच्या प्राणांचं भय वाटत असेल त्याने जाऊन त्याचं तोंड काळं करावं. त्याची इथे कुणालाही आवश्यकता नाहीये. जा. प्रद्युम्नला तर मी एकटाच एखाद्या मुंगीसारखं पायाखाली चिरडून टाकेन. मी तो गवळी कृष्णाच्या पोरासोबत एकटाच युद्ध करायला जातोय. हे असुरेश्वर, आमच्याबद्दल चुकीची धारणा झाली आहे. महाराज, आम्ही घाबरलेलो नाही आहोत. आम्ही असुर आहोत आणि असुरांच्या हितासाठी लढणं आमचा पहिला धर्म आहे. पिताश्री, तुमचं सैन्य वीर आणि शूरवीरांनी परिपूर्ण आहे. याच सैन्याने त्या देवतांवर देखील विजय मिळवून गौरव प्राप्त केलेला आहे. पिताश्री, तुमचे सुपुत्र इंद्राहूनही अधिक बलशाली, शौर्यशाली आहेत. त्यामुळे आम्ही असताना तुम्हाला आतापासूनच युद्धभूमीवर पाऊल ठेवायची काही एक आवश्यकता नाही. प्रद्युम्नचा तर मी वध करतो बघा. मी वध करतो प्रद्युम्नचा. जर तुम्ही आज्ञा दिली तर मी सिंहनाद आणि केतुमालीला माझ्यासह घेऊन जातो. तुम्ही निश्चिंत असा. आम्ही प्रद्युम्नचा वध करूनच परत येऊ. तुम्ही केवळ आम्हाला आज्ञा द्या. वा वा माझ्या वीरपुत्रा, वा. हे शौर्याचं प्रदर्शन करून तू माझ्या विश्वासाच्या बुडणाऱ्या नावेला पुनश्च वर काढलंयस. वा. विजयी भव पुत्रा, विजयी भव. युवराज कुंभकेतूंचा विजय असो. 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 राजकुमार सिंहनावांचा विजय असो. राजकुमार सिंहनावांचा विजय असो. राजकुमार सिंहनावांचा विजय असो. राजकुमार सिंहनावांचा विजय असो. प्रभू, कुंभकेतूची पत्नी कामिनीला ही कोणती सिद्धी प्राप्त आहे आणि कशी काय प्राप्त झाली? ही सिद्धी तिला कठोर तपश्चर्येने प्राप्त झाली आहे देवी. कठोर तपाचरणाने? हो देवी. धर्मराज युधिष्ठिर कधीच असत्य बोलत नाहीत आणि कठोरपणे धर्माचं आचरण करतात. म्हणूनच त्यांचा रथ सदा सर्वदा जमिनीच्या वरतूनच वायुमंडलामध्ये चालत असतो. त्याच प्रकारे कठोर तपश्चर्येमुळे कुंभकेतूची पत्नी कामिनी आपल्या यज्ञकुंडाच्या सिद्धिस्थळावर सदा सर्वदा जमिनीच्या वरतीच असते. कामिनीच्या कक्षामधला तो यज्ञकुंड दिसतोय देवी? त्या यज्ञकुंडाची निर्मिती सुद्धा कामिनीच्या कठोर तपश्चर्येनेच झालेली आहे. या कठोर तपश्चर्येचं दुसरं नाव आहे तिची पतिभक्ती.
पतिभक्ती? हो देवी. कामिनीने कुंभकेतूची हर तऱ्हेने सुरक्षा व्हावी या उद्देशाने त्या यज्ञकुंडाची निर्मिती केलेली आहे. आणि कुंभकेतूही दररोज त्या यज्ञकुंडाची पूजा करतो देवी. कामिनी जेव्हा अशा 100 यज्ञकुंडांची निर्मिती पूर्ण करेल तेव्हा कुंभकेतू अगदी पूर्णपणे सुरक्षित होईल. मग त्याला मारणं असंभव होऊन जाईल. अर्थात हा सर्व कामिनीच्या तपाचरणाचा परिणाम आहे तर. हो देवी. कामिनीने स्वतः यमदेवाकडून आपल्या पतीच्या प्राणांच्या सुरक्षेसाठी हे वरदान मिळवलेलं आहे की जोपर्यंत कामिनीच्या कक्षातील यज्ञकुंडातून अग्नीच्या ज्वाळा निघत राहतील तोपर्यंत कुंभकेतूचा वध कोणीही नाही करू शकणार. राजकुमार कुंभकेतूंचा विजय असो! 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 हो स्वामी, मला या रणवाद्यातून तुमच्या विजयाचा जय जयकार ऐकू येत आहे. कामिनी, तुझा इतका विश्वास आहे माझ्या बळावर आणि शौर्यावर? हो स्वामी, माझा तुमच्यावर, तुमच्या बळावर आणि तुमच्या शौर्यावर संपूर्ण विश्वास आहे. आणि काय कामिनी? आणि माझ्या तपस्येवर देखील संपूर्ण विश्वास आहे. कामिनी, तुझ्या तपाचरणावर माझा तुझ्याहूनही अधिक विश्वास आहे. मी युद्धभूमीवर माझी अस्त्रे आणि माझ्या शौर्यापेक्षाही अधिक तुझ्या तपाचरणावर विश्वास ठेवून असतो. हे तर माझं सद्भाग्यच आहे की तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवता. परंतु मला या गोष्टीचा खेद आहे की मी रणभूमीवर तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू शकत नाही. परंतु ही उणीव माझं तपचरण पूर्ण करतं, जे तुमच्या प्राणांच्या सुरक्षेचं कारण आणि साधन बनून जातं. हे सत्य तर सर्व असुर समाजाला देखील ठाऊक आहे की आपल्या असुरेश्वरांनी आदिमाता पार्वतींच्या तपश्चर्येअंती अस्त्र प्राप्त करून घेतलंय. परंतु मी तर तुझ्या तपश्चर्येमुळे अमर बनलो आहे मी. कामिनी, हे सत्य मी केवळ तुलाच नव्हे तर सर्व जगाला ओरडून ओरडून सांगू शकतो की तू अग्निदेवांची निरंतर आणि वर्षानुवर्षे तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलंस. हे यज्ञकुंड 99वे यज्ञकुंड आहे. हे यज्ञकुंड जे तू तुझ्या तपश्चर्येने निर्माण केलंयस, जोपर्यंत या यज्ञकुंडातून अग्निशलाका बाहेर पडत राहील तोपर्यंत माझी जीवन ज्योती देखील अशाच प्रकारे तेवत राहील.
युवराज कुंभकेतूंचा विजय असो. विजय असो. 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 प्रणाम ताई. सौभाग्यवती भव. ताई, जर तुम्ही आज्ञा केली असती तर मी स्वतः तुमच्या चरणांशी उपस्थित झाले असते. तुम्ही व्यर्थ माझ्या कक्षापर्यंत याचे कष्ट घेतले. तू एवढ्याशा गोष्टीला कष्ट म्हणतेस? कदाचित तुला त्या महाकष्टाची जाणीव नाहीये जो आपणा स्त्रियांना युद्धानंतर भोगावा लागतो. आणि त्याच्या पुढे हे कष्ट काहीच नाहीयेत. कामिनी, तुला माझ्या कक्षात यायचं होतं. तो कक्ष जो माझे पती मायासुराच्या वधानंतर एक शोक भवन बनून राहिलाय. हो ताई, मी तुमचं दुःख समजू शकते. भ्राताश्री मायासूर यांचा देहांत झाल्यापासून तुमचं मन स्थिर नाहीये. आणि आता तर मला सिंहकेतूची पत्नी भामिनीचा शोक देखील व्याकुळ करतोय. हो ताई, सिंहकेतूच्या मृत्यूचा खेद तर मला देखील आहे. तर मग तुला हे देखील ठाऊक असेल की सौभाग्यवतीचं सौभाग्य तिचा बहुमूल्य दागिना असतो. जर ते सौभाग्यच राहिलं नाही तर ती तिच्या शरीरावरील सोने, चांदी, हिरे, मोत्यांची सर्व आभूषणे काढून फेकून देते. तिच्या गळ्यातली काळ्या मण्यांची एखादी माळ देखील तिला सापाप्रमाणे डसू लागते. बोटातील एखादी अंगठी देखील तिला विंचवाप्रमाणे डंख मारते. मला तुमच्या भावना समजतायत, परंतु आज तुम्ही इतक्या भावुक का झाला आहात? नाही कामिनी, नाही. तुला माझ्या भावना अजिबात समजत नाहीयेत. नाहीतर आज तुम्हाला हा प्रश्न विचारलाच नसतास. ही जी रणवाद्य वाजवली जात आहेत त्यांच्यावर पडणारी प्रत्येक थाप माझ्या मनावर पडते. कामिनी, हे युद्ध अतिशय अत्याचारी आहे. युद्ध केवळ पुरुषांच्या अहंकाराचा संघर्ष असतो. त्यांच्या सामर्थ्याचं प्रदर्शन असतं. कोणत्याही युद्धामुळे जर सर्वात जास्त कोणी प्रसन्न असेल तर तो यमराजांव्यतिरिक्त अजून कोणीही असू शकत नाही. कोणीच असू शकत नाही. योद्ध्यांच्या सामूहिक चितेच्या ज्वाळा नरकातल्या अग्नीपेक्षाही भयावह असतात. आणि योद्ध्यांच्या जळणाऱ्या प्रेतांचा दुर्गंध त्यांच्या विधवांच्या मनात कायमस्वरूपी ठाण मांडून बसतो. कामिनी, हे युद्ध भयंकर आहे, अतिशय अत्याचारी आहे. याला थांबव तू. हे थांबव कामिनी. परंतु ताई, या संबंधात आपण केवळ प्रार्थनेव्यतिरिक्त अजून काय करू शकतो? आपण स्त्रिया आहोत आणि आपल्याही काही मर्यादा आहेत ज्यांना आपण लांघू शकत नाही. जे काही होत असतं ते पुरुषांची इच्छा आणि इच्छा नुरूपच होत असतं. आपण तर केवळ बाहुल्या आहोत ज्यांना भलेही राणी महाराणीचं स्थान जरी असलं तरी ते असतं मनाच्या समजुतीसाठी. आपण तर महालाच्या शोभा वाढवणाऱ्या बाहुल्या आहोत आणि आपण करू तरी काय शकतो शिवाय ह्याच्या की आपल्या पतीची सेवा आणि पूजा करणे. आपल्या पतीची सेवा आणि पूजा करण्याकरता पतीने जिवंत असणं आवश्यक असतं कामिनी. ही गोष्ट तुला अशासाठी समजत नसावी किंवा तुला समजूनच घ्यायची नसावी कारण तू सौभाग्यवती आहेस आणि तुला असं वाटतंय की जोपर्यंत तुझ्या कक्षात त्या अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित आहे तुझ्या सौभाग्यावर मृत्यूचं सावट देखील पडू शकत नाही. साक्षात यमदेवाच्या कृपेने
मला हे सद्भाग्य प्राप्त आहे. मला हा विशेषाधिकार मिळालाय की मी सदैव सौभाग्यवती राहीन. हा तुझा भ्रम आहे कामिनी, भ्रम आहे. या नाशवंत विश्वामध्ये कुणीही अमर असू शकत नाही. स्वतः माझे पती मायासूर याच भ्रमात युद्धभूमीवर गेले होते की त्यांचा वध कुणीच करू शकणार नाही. पण काय झाले शेवटी? त्यांचं कापलेलं शीर आणि धड याच महालात येऊन पडलं. कामिनी, माझ्याकडे बघ की विधवा कशी असते, आणि तुझा आभ्रम सोडून दे की कुंभकेतू अमर आहे. माझ्या तपश्चर्येवर आणि सौभाग्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या सौभाग्याला काही होणार नाही. तुम्ही व्यर्थ चिंता करून मला भयभीत करत आहात. व्यर्थ भयभीत करते आहे? हा, व्यर्थ भयभीत करते आहे? आज तर गायकच्या कुटच्या राजाने वासुदेव कृष्णांशी युद्ध करण्याची चूक केली आहे. त्याचा आणि त्याच्या राज्याचा विनाशच झालाय. हा कामिनी, प्रद्युम्न देखील त्या शूरवीर आणि शक्तिमान पित्याचा पुत्र आहे, ज्याने एकट्याने स्वतःच्या बळावर असुरेश्वरांच्या असुरांचा नाश केलाय. त्याला नक्कीच श्रीकृष्णांची मायावी सुरक्षा मिळत असणार. तो नक्कीच कुंभकेतूच्या अमरत्वाच्या भ्रमाला छेद देईल बघ. नाही, असं नाही होऊ शकत. असंच होणार आहे. म्हणून माझा म्हणणं एक कामिनी, तुझ्या सौभाग्याला त्या दिशेने नको पाठवूस जिथे मृत्यू घात लावून त्याची वाट बघतोय. हे युद्ध थांबव, कुंभकेतूला थांबव, थांबव कामिनी. परंतु ताई, बाण धनुष्यातून सुटलाय. आता त्याला परत बोलवू शकत नाही आपण, कारण युद्धासाठी निघालेल्या योद्ध्याला थांबवणं म्हणजे त्याचा अपमान करणं, आणि मी माझ्या पतीचा अपमान नाही करू शकत. क्षमा करा ताई. आज तुम्ही मला असा आदेश दिला ज्याचं पालन करणं मला शक्य नाहीये. क्षमा करा. हे प्रभू, आम्ही लोक खोट्या अहंकारासाठी कुठवर आमच्या आणि आमच्या प्रियजनांचे प्राण पणाला लावणार आहोत. प्रभू, प्रभू, हा तर सरळ अधर्म आहे. एका प्रद्युम्न विरुद्ध शंभरासुराचं संपूर्ण सैन्य. देवी, असुरांकडून तुम्ही धर्मयुद्धाची अपेक्षा कशी काय करू शकता? देवी, प्रद्युम्नला अधर्मनीती वापरून युद्ध नाही करायचं आहे, आणि त्याला आपल्या धनुर्विद्या, युद्धविद्या आणि स्वतःच्या बळावर पूर्ण विश्वास आहे. देवी, युद्धाचे काही नियम असतात. रथी रथी सोबत, तर महारथी महारथी सोबतच युद्ध करतो.
योद्ध्याने निशस्त्रावर ज्याने आपलं शस्त्र खाली टाकलं आहे त्याच्यावर कधीच वार करायचा नसतो. पराभूत होऊन पळून जाणाऱ्या योद्ध्यावरही वार नसतो करायचा. प्रद्युम्न धर्मयुद्धाच्या याच नियमांचं पालन करतो आहे. याच कारणाने प्रद्युम्नचा विजय अवश्य होईल देवी. आक्रमण. 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 असुर कुमारांनी आज्ञा देताच 100 असुरांचे सैनिक प्रद्युम्नावर धावून गेले. हजारोंच्या संख्येपुढे प्रद्युम्न एकटाच उभा होता. परंतु हा एकटाच योद्धा हजारो लाखो सैनिकांना पुरून उरणारा होता. प्रद्युम्नाच्या फाद्यातील अमोघ बाणांनी त्यांचा प्रताप दाखवायला सुरुवात केली आणि थव्याने चालून येणाऱ्या सैन्यांवर कधी बीज होऊन तर कधी अग्निशलाका होऊन ते बाण कोसळू लागले. दुष्ट मायावी, तू तुझ्या मायावी शक्तीने माझ्या सैन्याचा नाश केलायस. आता तू माझ्या हातून नाही वाचणार. अच्छा, मग हो तयार युद्धासाठी. आपल्या फाट सैन्याला प्रद्युम्नने धूळ चारलेली पाहून सिंहनाद, केतुमाली आणि कुंभकेतू अतिशय अस्वस्थ झाले. सिंहनाद व केतुमालीने प्रद्युम्नला आव्हान देऊन त्याच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला. पण त्यांच्या प्रत्येक अस्त्रासाठी प्रद्युम्नजवळ तोडीस तोड अस्त्र होतं. प्रद्युम्नच्या धनुर्विद्येची आणि त्याच्या दैवी व मायावी विद्यांची जराही कल्पना नसलेल्या सिंहनाद व केतुमाली यांचा सरते शेवटी त्या श्रीकृष्ण पुत्राने वध केला.
नाही, मला हे सर्व नका ऐकवू. आपल्याच पुत्रांच्या हत्या आपल्याच डोळ्यांसमोर होताना मी नाही पाहू शकत, नाही पाहू शकत. बंद कर हे रड गाणं. जर तुझ्यात युद्धाची हानी सहन करण्याची ताकद नसेल तर फोडून टाक तुझे डोळे. निघून जा माझ्या डोळ्यांसमोरून तू. जा मायावती, जा. माझं मन तुमच्यासारखं निर्दयी नाहीये स्वामी. तुमचं काळीज दगडाचं असू शकतं, परंतु माझं काळीज एका आईचं आहे स्वामी. ज्या पुत्रांना माझ्या कुशीत घेऊन मी अंगाई गायचे, मृत्यूने त्यांना कायमची काळझोप बहाल केली आहे स्वामी. माझ्या मुलांची कापलेली शिरे माझ्या मांडीवर घेऊन मी त्यांचे लाड तरी कसे करू स्वामी. मी त्यांचे लाड कसे करू स्वामी. मायावती, माझ्या पुत्रांना साधारण मृत्यू आलेला नाहीये, त्यांना वीर मरण मिळालं आहे. वीर मरण. वीर मरण? मृत्यूला देखील तुमच्यासारख्या योद्ध्यांनी विलोभनीय नावं दिली आहेत महाराज, विलोभनीय नावं दिली आहेत. अरे हा रडण्याचा आवाज. हा विलाप आपल्या सुरांचा आहे. जशी माझी कूस रिकामी झालीये तसंच त्यांचं सौभाग्य सुद्धा उजाडलंय स्वामी. त्यांचं सौभाग्य देखील लुटलं गेलंय. महाराज, तुम्ही स्वतःला मोठे योद्धे समजता ना? मग जा, तुमच्यात धाडस असेल तर जाऊन त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसून टाका महाराज, पुसून टाका. मायावती, युद्धामध्ये हार जीत तर होतच असते. हार जीत? स्वामी, याला हार नाही तर विनाश म्हणतात, विनाश. आणि हा विनाश केवळ तुमच्या महत्वाकांक्षेमुळे झालाय स्वामी. तुम्ही त्रिलोकपती बनण्याचं स्वप्न पाहिलं नसतं तर हा विनाश देखील झाला नसता स्वामी, विनाश देखील झाला नसता. या सर्व विनाशाचं कारण केवळ तुम्ही आहात स्वामी, केवळ तुम्हीच आहात. नाही मायावती, नाही. हा सर्वनाश मी नाही, केवळ एक योद्धा करतोय. केवळ एक योद्धा. माझे 100 पुत्र, माझे सेनानायक आणि माझ्या प्रबळ सैन्याचा सामना केवळ एक योद्धा करतोय. आणि मी त्याला पराभूत करू शकत नाहीये, परंतु आता त्याला मी नक्कीच पराभूत करणार आहे, नक्कीच पराभूत करणार आहे.
प्रभू, या क्षणी शंभरासुराच्या भवनातला एक कक्ष शोक आणि विलापाच्या आवाजाने भरून गेलाय. कारण प्रद्युम्नने त्याच्या अनेक पुत्रांचा वध केलाय. परंतु त्याच वेळी कामिनी तिच्या कक्षात वेड्यासारखी हसते आहे. तुम्हाला हिचं वागणं विचित्र वाटत नाहीये? देवी, या द्वापार युगामध्ये कामिनीचं जवळचे दुःखी असताना, असं स्वतःच्या कक्षामध्ये एकटं असताना खुश होऊन हसणं विचित्र तर नक्की वाटतंय. परंतु कामिनीचं हे विचित्र वागणं भविष्यातील कलियुगाचा आरसा आहे. कलियुगाचा आरसा? हो देवी. कलियुगातील सगळ्यात मोठी विटंबना ही असेल की मनुष्य स्वतःच्या छोट्याशा स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या मोठमोठ्या हितांना बळी चढवताना संकोच नाही करणार. परंतु प्रद्युम्नने ज्यांचा वध केलाय ते तर कामिनीचे स्वतःचे धीर होते, तिच्या पतीचे भाऊ होते. मग दुसऱ्यांच्या हिताचा बळी देण्याचा प्रश्न येतोच कुठे? देवी, कलियुगात भाऊ सुद्धा भावाचा राहणार नाही. एवढंच काय, अपत्य सुद्धा आपल्या आई वडिलांचं राहणार नाही. मनुष्य केवळ स्वतःच्या आणि स्वतःच्या मुला नातवांच्या वेढ्यामध्ये अडकून जाईल. बाकी सगळे त्याच्यासाठी परके होऊन जातील. याचा अर्थ आप्त देखील परके होऊन जातील. हो, आणि कलियुगाचा हाच आरसा कामिनी दाखवते आहे. यावेळी ती यासाठी आनंदी नाहीये की तिच्या शत्रूचा संहार झालेला आहे. तिला स्वतःच्या दिरांच्या मृत्यूचा आनंद नाहीये. कामिनीच्या आनंदाचं कारण हे आहे की तिच्या कक्षामध्ये तिच्या 99 यज्ञकुंडांमध्ये आगीच्या ज्वाळा अजूनही जिवंत आहेत. याचा अर्थ हाच होतो की तिचं स्वतःचं सौभाग्य कुंभकेतू जिवंत आहे. स्वतःच्या या आनंदामध्ये ती जवळच्यांचं दुःख विसरून स्वतःच्या कक्षामध्ये हसते आहे. भगवान, कामिनीचा हा दुर्व्यवहार काही केला मनाला पटत नाहीये. देवी, अहो हे तर काहीच नाही. कलियुगामध्ये मनुष्याची विचारधारा याही पेक्षा नीच असेल. मनुष्य दुसऱ्यांच्या दुःखामध्ये स्वतःचं सुख शोधेल. स्वतःच्या परिवाराचं पोट भरण्यासाठी दुसऱ्यांची हत्या करण्यामध्ये त्याला काही शरम किंवा पश्चात्तापही वाटणार नाही. दुसऱ्यांच्या रक्ताने माखलेली भाकरी तो स्वतःही खाईल आणि आपल्या अपत्यालाही भरवेल. भगवान, कलियुगातील मानवाचं इतकं भयानक चित्र नका दाखवू मला. मानवतेच्या या दुर्भाग्याची तर मी कल्पना देखील करू शकत नाहीये. कलियुगाची कल्पना सोडा. द्वापार युगातील या कामिनीला तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहता आहात. ती स्वतःच्या स्वार्थात हे विसरलेली आहे की या स्वार्थ प्रवृत्तीने तिचा पुण्याचा घडा रिता होतो आहे. याची जाण यावेळी कामिनीला नाहीये. पण जेव्हा त्याची जाणीव तिला होईल तेव्हा वेळ तिच्या हातून वाळूप्रमाणे निसटून गेलेली असेल. हे सगळं टाळता येणं अशक्य असेल. त्यामुळे कामिनी कुंभकेतूला वाचवण्यासाठी युद्ध थांबवू पाहिल. परंतु प्रद्युम्नच्या धनुष्यातून सुटणाऱ्या बाणांना थांबवू नाही शकणार. कृष्णा